पाऊस झाला त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे मुळा मुठा नदीला पूर आला आणि अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं तर वाहनं आणि घरं पाण्याखाली गेली। पुण्यामध्ये कित्येक वर्षांनंतर एवढा पूर आला आणि पुणे बुडालं। बहुचर्चित असलेला भिडे पूल देखील पाण्याखाली गेला। आता याची कारणं काय आहेत, याला जबाबदार कोण आहेत, पाहूया भिडे पूल परिसरातून एनडीटीव्ही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। नदीच्या शेजारी उभा आहे हा भिडे पूल, जो इथे पाणी आलं म्हणजे पुण्यात पूर आला म्हणतात। हो, इथं बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पुणेकरांचं म्हणणं आहे की मनसोक्त पाऊस झाला, पुणे पाण्यात गेलं। बरोबर, तसं पुणे पाण्यात गेलं आणि गाड्या पण पाण्यात गेल्या। हो, आता ह्या बघा गाड्या, एक नाही दोन नाही, किती गाड्या आहेत ह्या अशा? इथं भरपूर गाड्या आहेत। किती? इथं पार्किंग केलेल्या गाड्या आहेत, कोण वर राहतं त्यांनी लावलेल्या आहेत। रस्त्याला ट्रॅफिकचा अडथळा होऊ नये म्हणून आम्ही लोक काय करतो, नदी पात्रात गाड्या वाहन पार्किंग करतो। पण आज अशी वेळ आली, तिथे पण एक गाडी आहे, गाड्या हलवू। किती गाड्या आहेत सगळ्या मिळून? साधारण एक 17-18 गाड्या असतील। बघा, हे 17-18 गाड्या आहेत। गाड्या हलवू का आम्ही पाणी घरातल्यांना काढू, ही वेळ आली म्हणून आम्ही गाड्या टाकून पहिलं घरातल्यांना बाहेर काढलं। एवढ्या वेगाने पाणी वाढत होतं। आता या गाडीचे मालक कोण आहेत? मालक आता आहे आपल्याकडे लिहिलेलं सगळं, ज्यांचे ओनर आहेत। हो, ज्यांनी कामाला सोडलेले कायकांच्या गाड्या आहेत, काय आपल्या गाड्या आहेत, भावाच्या आहेत, बाजूवाल्यांच्या आहेत, बाजूला जे वस्तीत राहणार आहेत, बाजूची जी घरं आहेत त्यांनी लावलेल्या गाड्या आहेत। त्यांना तर कळलंच नाही रात्री वगैरे बाकीचं पण साहित्य, हे सगळं आपली रूम आहे ना इथं आतल्या बाजूला आहे, ती पण गेली का? हो, पूर्ण पाण्यात? हो, मग ते हे खाली आहे ना, आपण बिल्डिंग वरनं बांधलेली आहे। बिल्डिंग वर बांधली, हे घर त्यांचं, ही आपली बिल्डिंग, नदीपात्रातलंच घर। आणि त्या नदीपात्राच्या मी अगदीच कडेला उभा आहे हा भिडे ब्रिज, आणि त्याच्या शेजारी उभा राहून आपण रिपोर्टिंग करतोय आणि पंचनामा करतोय या अर्थाने की हे असं का झालं। तर यांचं असं म्हणणं आहे की नदीपात्रामध्ये जसं आता ह्या मोटार गाड्या टू व्हीलर टाकलेल्या आहेत, तसं लोकांनी घरं बांधली। हो, राडारोडा पडला पहिली गोष्ट, नदीचं पात्र छोटं झालं। आता हे पिलरमुळे पण पाणी अडतंय, बघा ना तुम्ही। हो ना, त्या पिलरमुळे ह्यांची जागा वर घेतलेली आहे, ह्याला पाणी अडतंय ना। हो, असे किती खांब झालेत पुण्यामध्ये, मोठा नदीच्या पात्रामध्ये किती खांब झालेत बघा ना। पायाभूत सुविधांची जी कामं सुरू आहेत ना, त्यामुळं पुण्यात बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू असल्यामुळं गाळ, खाडी कचरा, राडारोडा आणि मग अनएक्सपेक्टेड पाऊस असा झाला। पण हे नदीत बुडालेल्या टू व्हीलर पहिल्यांदा एवढा गाळ बघतोय आम्ही, एवढा गाळ पहिल्यांदा बघतायत म्हणे ते। याच्या आधी आला नव्हता एवढा गाळ कधीच नाही। 97ला घरात पाणी होतं पण धुळीचं पाणी नव्हतं, सगळं स्वच्छ पाणी होतं। ही घरातली यांच्या मंडळी, स्वच्छ पाणी होतं, स्वच्छ पाणी होतं। आता गाळ म्हणजे घरात फिनेल मारायची वेळ आहे। मला सांगा, आता ह्या टू व्हीलरचं काय होणार? जरा प्रेक्षकांना दाखवा बरं, किती टू व्हीलर आहेत इथे? किती आहेत? 2 टू व्हीलर आहेत। याचं काय होणार आता? ह्याची आता काय रिपेअरिंग करायची, परत होतं का रिपेअर? होणार ना, करायला लागणार ना आता। ही अशी पहिल्यांदा तुम्ही रिपोर्टिंग बघत असाल की जो पुण्यात इथे भिडे पुलाला पाणी आलं की मनसोक्त पाऊस झाला असं जे पुणेकर म्हणतात, तसं आज झालंय की भिडे पुलाला इतका पाऊस आलाय, इतकं पाणी आलंय पुराचं, ते दाखवा एकदा आपल्या प्रेक्षकांना की आता मनसोक्त पाऊस सोडून पाऊस थांबवा आणि पुरापासून आम्हाला वाचवा असं म्हणायची लोकांना वेळ आली। कारण पुढचे 4 तास पुण्यात पुन्हा रेड अलर्ट आहे आणि लोक पूर बघण्यासाठी पण येतच आहेत मोठ्या उत्सुकतेनं। हे 2 रूप आहेत। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे।